सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गायरान जमिनीतील 1 फूट जागा देणार नाही, कुमठे ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार. प्रशासनाची संयुक्त बैठक निर्णय न होता संपली. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमठे गावच्या हद्दीत असलेल्या गायरान जमिनीतील 1 फूटभर ही जागा सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देणार नाही, असा एकमुखी निर्धार ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी 1:30 वाजता केला. प्रांताधिकारी कार्यालयात झालेली संयुक्त बैठक निर्णय न होता संपली. प्रशासन मात्र ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्याकडे पाहत बसले. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत शासनाकडून कुमठे गायरान क्षेत्रात पैकी 32 एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा संबंधित विभागाकडे भाडे कराराने वर्ग केली आहे. मात्र ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प होऊन देत नाही. गायरान क्षेत्रावरील झाडे झुडपे याचे सर्वेक्षण करावयास गेलेल्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी परत पाठवून दिले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी आपल्या दालनामध्ये प्रशासकीय अधिकारी, संबंधित कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी गायरान विषयावर नकार घंटा वाजवण्यास सुरुवात केली. प्रशासन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर असलेली हे क्षेत्र आहे, त्यांना तो अधिकार आहे, त्याप्रमाणे जागा भाडेकराराने दिली असल्याची सांगताच ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. कोणी काहीही करू द्या, हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. आमच्या हक्काची जागा आम्ही कदापि देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सदस्य युवराज जगदाळे पाटील, लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण, विकास सोसायटीचे चेअरमन विशाल चव्हाण, राजकुमार जगदाळे, पैलवान वैभव जगदाळे, कृष्णराव जगदाळे, हनुमंत शिंदे, ॲडव्होकेट भैयासाहेब जगदाळे, गुलाबराव पवार यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला सातत्याने प्रश्न विचारून घामाघूम केले. प्रशासकीय अधिकारी समजुतीच्या भूमिकेतून बोलत होते, मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी कोणताही निर्णय न होता बैठक संपली. बैठकीस पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संजय कुमार बाचल, वनक्षेत्रपाल हरिश्चंद्र जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक शामराव भोसले, ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यावेळी उपस्थित होते. कलेक्टर साहेबांची ऑर्डर आहे. जोपर्यंत कलेक्टर साहेब रद्द करत नाही तोपर्यंत आपल्याला नाही बदलता येत. त्यात खाली कुणाच्या हातात काय नाही. कलेक्टर साहेबांची ऑर्डर खाली कुणाच्या हातात काय नाही. त्याच्यात त्या ऑर्डरनुसार जसं आहे तसं आपण केलं चालेल. मग सरपंचांना आम्ही निवेदन देतो की आमचं कमी करा. सदर क्षेत्राचं कोर्ट मॅटर चालू असताना आपल्याला पोझिशन घेता येईल. कोर्टाच्या ऍडव्हान्स हे नसतील तर नाही, स्टे ऑर्डर आला तर विषय संपला. म्हणजे त्या स्टे असं लक्षात घ्या, कोर्टमध्ये मॅटर चालू आहे कुठलंच प्रकरण थांबत नाही. त्याच्यात स्पेसिफिक ऑर्डर आणावी लागते. हा, स्पेसिफिक ऑर्डर वकील साहेब माहिती तुम्हीच आहे तर तुम्ही असं विषय करणं अपेक्षित नाही. ठीक आहे की मी म्हणलं की जर स्पेसिफिक ऑर्डर असेल प्रकल्प चालवायचा नाही चालवायचे आपल्या हातात आहे ना. हुतात्म्यांचे बलिदान पुढच्या पिढीस आदर्शवत ठरावे. आमदार मनोजदादा घोरपडे. जयरामस्वामी वडगाव येथे हुतात्मा दिन साजरा. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती पुढील पिढीला आदर्श ठराव्यात, या उद्देशाने खटाव तालुक्यात हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहेत. पुशेसावडी भागातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपला सहभाग नोंदविला. त्यातील अनेक शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती कायम ठेवून पुढील पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केले. खटाव तालुक्यातील वडगाव जयरामस्वामींचे येथे हुतात्म्यांना मंगळवारी सकाळी 10 वाजता विनम्र अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार महेश शिंदे, सोनिया गोरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, वडूज पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी योगेश कदम, जितेंद्र पवार, भाग्यश्री भाग्यवन, बंडा गोडसे, विक्रमशील कदम, प्रकाश घारगे, संतोष घारगे, महेश घारगे, श्रीकांत पिसाळ, मठाधिपती विठ्ठल स्वामी, गुरुवर्य दादा महाराज यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. सोनिया गोरे म्हणाल्या की वडगाव गावाला ब वर्ग दर्जा देऊन 5 कोटींचा निधी मंजूर केला जाईल. मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून वडगावचा विकास केला जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी बाळासाहेब पाटील, आमदार महेश शिंदे, धैर्यशील कदम, रणजितसिंह देशमुख, बंडा गोडसे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमात पुशीसावळी परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, वडगावचे ग्रामस्थ व हुतात्म्यांचे वारसदार, नातेवाईक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. गावातील 6 हुतात्म्याने त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधींनी चले जाओचा नारा या ठिकाणी इंग्रजांना दिला होता आणि त्यातूनच या गोष्टी या ठिकाणी घडल्या आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन या ठिकाणी या गावातील या सर्व हुतात्म्याने आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. खरं तर या गावाला फार मोठा वारसा आहे. आज या हुतात्म्यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा वारसा आपल्या सर्वांना लाभलेला पाहायला मिळतोय. जयराम स्वामी विद्या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा शैक्षणिक वारसा या गावाला लाभलेला पाहायला मिळतोय. जयराम स्वामी मठाच्या माध्यमातून धार्मिक वारसा या गावाला आपल्याला लाभलेला पाहायला मिळतो आणि सामाजिक उपक्रमामध्ये कायमच अग्रेसर आणि सामाजिक बांधिलकीतून काम करणार हे गाव. खरंच अशा पद्धतीचा वारसा सगळ्यांना नसतो. तुम्ही नशीबवान आहात की अशा गावामध्ये आपला जन्म झालेला आहे. आज या ठिकाणी या गावच्या बाबतीत बरेचसे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले. त्यामध्ये आज या ठिकाणी सोनियाताई गोरे ताईंनी हा जयराम स्वामीचं वडगाव या तीर्थक्षेत्र ब दर्जा या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून लवकरच या गावाला दिला जातो. मागच्या 10 दिवसापूर्वी गिरिजा शंकरवाडीचा बऱ्याच वर्षापूर्वीचा प्रश्न या ठिकाणी त्यातही तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळाला. आज आपल्या घरातीलच या ठिकाणी ग्रामविकास मंत्री असल्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी आपल्याला सहज शक्य झाल्या. 5 कोटी रुपये या ठिकाणी आत्ताच डिक्लेअर केलेले आहेत ताईंनी की या गावच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी देण्यात लवकरच येईल. आणि आता जवळपास 25 लक्ष रुपये या ठिकाणी संरक्षक भिंतीसाठी 15 लक्ष, या सुशोभीकरणासाठी 10 लक्ष रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून हा विकासाचं या परिसराचा विकास करण्यासाठी आपल्याला निधी मिळालेला आहे. मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची मुंबईत बैठक. सातारा जिल्ह्यातील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंद आबा पाटील सहभागी. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी दुपारी 1:30 वाजता मुंबईत मंत्रालयात झाली. त्यावर बरेच विषयांवर चर्चा आणि विचार विनिमय करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंद आबा पाटील या बैठकीत सहभागी झाले होते. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे, माणिकराव कोकाटे, आशिष शेलार यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच कुणबी प्रमाणपत्र दाखले देण्यात येणाऱ्या प्रक्रियेबाबत तसेच सातारा गॅझेट तसेच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या व्यक्तींना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मदतीविषयी तसेच आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. लोणंद पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरण आणले उघडकीस. 20 मोबाईल जप्त करत 2 संशयितांना केली अटक. लोणंद शहरातील आठवडी बाजारातील मोबाईल चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील 2 चोरट्यांना अटक करून तब्बल 20 मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे 4,60,000 रुपये इतकी आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मंगळवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ विशेष पथक तयार केले होते. तपासादरम्यान संशयित करुड सिंह भगवान सिंह राठोड वय 28 राहणार उज्जैन आणि
कांचू सोनू गुजर वय 22 राहणार इंदोर या मध्य प्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली। त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण 20 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी ही कारवाई यशस्वी केली। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू धुमाळ, विजय पिसाळ, हवलदार धनाजी भिसे, नितीन भोसले, राहुल मोरे, सतीश दडस, बापूराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, अवधूत धुमाळ, सचिन कोळेकर, शेखर शिंगाडे, जयवंत यादव, संजय चव्हाण, स्नेहल कापसे, राणी कुदळे, अश्विनी माने, आशा शेळके, भारती मदने, लता निकम, ऋतुजा शिंदे आदींनी भाग घेतला। हवलदार नितीन भोसले तपास करत आहेत। मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीचे प्रकरण उघडकीस आणत 20 मोबाईल हस्तगत करणाऱ्या लोणंद पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे।